नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रोजच्या डेली ब्लॉग तर मी तुमच्यासोबत शेअर करत असते, पण आजचा विषय आपला थोडासा वेगळा आहे. आपण एका वेगळ्या विषयावर आज बोलणार आहोत, ते म्हणजे सुखी आयुष्य कसं जगायचं. आजच्या धावपळीच्या जगात स्वतःकडे लक्ष देणं किंवा सुख म्हणजे काय हेच माणूस विसरून गेलेला आहे. तर चला आपण या विषयावरच आज थोडंसं बोलूया. तर चला मेन व्हिडिओला आपण सुरुवात करू. आयुष्य हे जितके सुंदर आहे तितकेच खडतरही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखाचे क्षण येतातच. जसे की दिवस येतो तशी रात्र येतो, सावली येते तसे ऊन येते, तसं सुख आणि दुःख हे आपल्या आयुष्यात येतच असतं. प्रत्येक व्यक्तीच्या मनात सकारात्मक आणि नकारात्मक विचार येत असतात. योग साधना केल्याने सकारात्मक विचार जास्त रुजतात आणि हे खरं आहे. रोजच्या रोज योग साधना केल्याने इतकं मन प्रसन्न राहते ना, तर एकदा नक्की करून बघा. चांगल्या सवयी लागतील तेवढेच आपण पॉझिटिव्ह राहतो. आजकाल प्रवचनातून विचार परिवर्तनाचे धडे दिले जातात. धर्माचा अर्थ एकच आहे, परिवर्तन. पण आयुष्यात नवीन काही करण्याची हिंमतच होत नाही. नवीन निर्णयांना समोर जायचीच आपल्याला भीती वाटते, पण नवीन गोष्टी कराव्याच लागतात. या भीतीवर ओशो असे म्हणतात की बी लावणे सुरक्षित, परंतु शक्ती रोपट्यामध्ये असते आणि रोपटं वाढताना दगड माती बाजूला करून वाढते. त्यामुळे नवीन गोष्टी पेलण्याची ताकद तुमच्यामध्ये हवी आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे सकारात्मकता. साधना, ध्यान, तपस्या करून वाईट विचारांना बगल द्यायला हवी. आत्मविश्वास चांगला असेल तर चिंतामुक्त होईलच आणि सकारात्मकताच आयुष्यात सुखाचा मार्ग आहे, जी नकारात्मकता दुःखापासून दूर नेते. सुख, शांती आणि आनंदाचा मार्ग काय? चला तुम्हाला एक मी छोटीशी गोष्ट सांगते. जीवनाचेच दुसरे नाव आहे संघर्ष. जीवनात संकट येणे स्वाभाविकच आहे. दुःखाचा अंधकार दूर झाल्यानंतर सुख प्राप्ती होते. जीवनात सुखदुःख येतच असतात. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीत उद्भवल्यास घाबरायचे काहीच कारण नाही. कधीकधी माणूस जेव्हा संकटाच्या कचाट्यात सापडतो ना, तेव्हा तो परमेश्वराला विसरल्यानेच त्याच्यावर ही परिस्थिती ओढवलेली असते. जेव्हा तो दुःखी होतो आणि आपल्या नशिबालाच दोष देत राहतो, परमेश्वरालाच वाईट म्हणतो. माणसाच्या जीवनात जे सुखदुःखाचे प्रसंग येतात, हा भाग्याचा दोष नसून त्याने केलेल्या कर्माचे फळ आहे, हे असं त्याला आत्मचिंतन केल्यानंतर समजते. जर जीवनात सुख, शांती, आनंद आणि प्राप्त करायचा असेल ना, तर परमेश्वराचे नामस्मरण करत प्रामाणिकपणे आपला मार्ग चालवावा लागेल. जीवनाची प्रत्येक अवस्था किंवा परिस्थिती ही परमेश्वराची मर्जी समजूनच तिचा स्वीकार केला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जीवन सुखी झाले असे जाणवेल आणि आपण कठीण परिस्थितीलाही सहज सामोरे जाऊ शकतो. प्रत्येक कार्य आपल्याला सहज आणि सुख देणारे वाटू लागतं. दुःखालाही सुखाच्या रूपात पाहणे, यामुळे सामान्य व्यक्ती ही विशिष्ट प्रकारची होऊन जाते, असे धर्मशास्त्रात सांगितलं आहे. कधीतरी उगवत्या सूर्याला पहा, त्यानंतर त्याचा अस्त होताना त्यात काही अंतर आहे का हे पण पहा. नाही, दोन्ही अवस्थांमध्ये सूर्य लाल भडक झालेलाच असतो. महापुरुषांच्या आयुष्यात ही स्थिती आपण स्पष्टपणे पाहू शकतो. रामकृष्ण ही याची 2 उदाहरणं आहेत. तप म्हणजेच दुःखाला सुख समजून त्याचा सहजपणे स्वीकार करणे होय. तेव्हा याला दुःख म्हणत नाहीत. तहान, भूक जेव्हा आपण स्वतःहून स्वीकारतो, तेव्हा ते एक धार्मिक कृत्य म्हणजेच उपवास हे फक्त स्वतःपुरतेच मर्यादित असते. हे आत्म्यासोबत राहण्याचे एक पवित्र साधन आहे. आता आपण ती छोटीशी गोष्ट मगाशी सांगते म्हणाले, ती राहून गेली बोलता बोलता, तर आता ही गोष्ट सांगू. एक प्रसिद्ध संत आपल्या शिष्यासोबत पायी चालत निघाला होता. एका मंदिराचे बांधकाम सुरू होते. त्या ठिकाणी काम करत असलेल्या मजुरांना त्याने पाहिले. त्यांनी उत्सुकतेने पहिल्या मजुराला विचारले, भावानो, बंधू, तुम्ही हे काय करत आहात?
त्याने उत्तर दिले, गाढवासारखं कामाला जुंपलो आहोत, हे तुम्हाला दिसत नाही का? दिवसभर आपण काही पैसे मिळतात यासाठीही मुकादम जीव नकोसा करून टाकतो. हाच प्रश्न त्या संताने दुसऱ्याला विचारला, जो दुसरा कामगार होता त्याला विचारला. मंदिराचे बांधकाम सुरू आहे. आमच्या नशिबात मजुरी करणे हेच लिहिलेलं होतं. मजुरीच करत आहोत. तिसऱ्याने अत्यंत भावूक होऊन उत्तर दिले, परमेश्वराचे घर साकार होत आहे. माझ्या घामाच्या कष्टामुळे हे मंदिर आकार घेत आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. या कामातून जे काही पैसे मला मिळतात त्यात मी समाधानी आहे. माझा उदरनिर्वाहही होतो आणि माझ्या हातून परमेश्वराचे कामसुद्धा होत आहे. तिघांचीही कामाची पद्धत वेगळी आहे, असं त्या संताने आपल्या शिष्याला सांगितले. मंदिराचे बांधकाम तिघेही करत आहेत. एक गाढवासारखी मजुरी करत आहे, दुसरा नशिबाच्या नावावर परमेश्वराचे आभार मानत काम करत आहे, तिसरा असा आहे जो पूर्ण कामाशी समरस होऊन काम पूर्ण करत आहे. हे तिघांच्याही गुणवत्तेतील अंतर आहे. काय काम करत आहेत हे महत्त्वाचे नाही, तर जे काम करतो आहे त्याचा उद्देश काय आणि ते करण्यामागची नेमकी भावना काय आहे, या गोष्टींना या ठिकाणी महत्त्व आहे. चला, बोलता बोलता तुमच्यासोबत ना कसा वेळ निघून गेला हे पण समजलं नाही. आता आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही आणि मुलाबाळांना आपण तेवढा वेळ देऊ शकत नाही. त्याच्यामुळं आपण नेहमी असं दुःखी राहायला लागतो. तर याच्यामध्ये देवाचं नामस्मरणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कसं होतं की घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि आपण ॲटोमॅटिकच नकळत आनंदी आणि सुखी राहायला लागतो, हे आपल्याही लक्षात येत नाही. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर मला नक्की लाईक करा ह्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला तर अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.